मध्यरात्री झालेल्या मतदानानंतर लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर। विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मतं। विदर्भात धडाडणार एकनाथ शिंदेंची तोफ। आभार दौऱ्यानिमित्त शिंदे आज यवतमाळमध्ये जाहीर सभाही घेणार। आजारपणाचं कारण देत अजित पवारांच्या बीड दौऱ्यात धनंजय मुंडेंची दांडी, तर मुंबईतल्याच फॅशन शोमध्ये धनुभाऊंनी लावली होती हजेरी। महावितरणाने केलेल्या वीज दर कपातीला महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून तात्पुरती स्थगिती। महावितरणाकडून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे याचिका। याचिकेनंतर MERC कडून तात्काळ स्टे ऑर्डर। आज संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद। पंपिंग आणि विद्युत विषयक तातडीच्या देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी पाणी पुरवठा राहणार बंद। विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा। हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी, तर उर्वरित राज्यात येलो अलर्ट। गुजरातच्या जामनगरमध्ये लढाऊ विमान कोसळलं। विमान कोसळल्यानंतर सुवर्णदा गावाजवळ लागली आग। प्लेन क्रॅश नंतर अधिकाऱ्यांकडून घटनेची पाहणी। आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नव्या करांची घोषणा। भारतालाही धक्का देत लावला 26% कर। जगभरातल्या व्यापाऱ्यावर होणार मोठा परिणाम।